आमदार सतेज पाटील यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगारांच्या प्रलंबित देयकांबाबतचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला. कामगारांचं सन 2018 पासून महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ आणि वेतनवाढीच्या फरकाची सुमारे 4,400 ते 4,500 कोटी रुपयांची रक्कम प्रलंबित आहे. या कामगारांची रक्कम न देता राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बँकेची रक्कम तसंच कंत्राटदाराची देयकं लेखा खात्याकडून नियमितपणे अदा करण्यात येत आहेत. या बाबीला जबाबदार असलेल्या लेखा खात्यातील संबंधित अधिकाऱ्यावर शासनानं काय कारवाई केली, महामंडळाच्या कामगारांचे प्रश्न तातडीनं सोडवण्याबाबत आणि त्यांची प्रलंबित रक्कम अदा करण्याबाबत कोणती कार्यवाही केली, विलंबाची कारणं काय आहेत, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांची प्रलंबित देयकं निधीच्या उपलब्धतेनुसार अदा करण्याची कार्यवाही चालू असल्याची माहिती दिली. तसंच निधीच्या कमतरतेमुळे कामगारांच्या देयकांना विलंब झाल्याची कबुलीही त्यांनी दिली.